अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी औषधिक केंद्र आहे आणि तेथे वीज निर्मिती होते आणि असं असताना सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नागपूर शहरातल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस 7-8 तास वीज नव्हती आणि त्यामुळे लोकांचा जमाव त्या MSEBच्या सबस्टेशनवर जायचा। दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची विचारणा केली असता त्यांचं सांगायचं की इथे कुठे ट्रान्सफॉर्मरसाठी निधीचा अभाव आहे, आमच्याजवळ मनुष्यबळ नाही आणि हा त्रास सातत्यानं 2 महिने झाला आणि मला वाटते की यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे आणि जे अधिकारी सामान्य जनतेला जे उत्तर देत होते की निधीचा, तर मला वाटते की निधीचा अभाव असू शकत नाही, कारण की ऊर्जा मंत्री साहेबच आमच्या नागपूर शहराचे आहेत। तर निधीचा अभाव नाही तर मग याच्यात चुकी कोणाची आहे? जे कामचोर अधिकारी आहेत ते लोकांचे फोनसुद्धा उचलत नाही, तुमचा वायरमॅन लाईनमन असतो तो सुद्धा फोन उचलत नाही, तर मग लोक जमा होऊन त्या सबस्टेशनवर जाऊन ते सबस्टेशन पेटवण्याची भाषा वापरतात, पोलीस तिथे जमा होतात। तर मला वाटतं हे सर्व प्रकरणं 2 महिने नागपुरात चालले आणि याची चौकशी व्हावी आणि जर खरं असेल तर या सुधारण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहे याचं उत्तर द्या। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार विकास ठाकरेजी सांगतायत त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे। मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की यावेळेस एक्सटेंडेड उन्हाळा आहे आणि या एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आपली मागणी ही खूप पीकवर गेली। म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणपणे मागच्या वर्षीशी आपण कंपेअर केलं तर काही प्रमाणात 4000 मेगावॅटनी मागणी वाढली आहे। हे का मोठं आहे तुम्हाला सांगतो की अख्खं केरळ राज्य जे आहे या अख्ख्या केरळ राज्यामध्ये 6000 मेगावॅट वीज यूज होते आणि 6000 मेगावॅटच्या वर गेलं तर त्या ठिकाणी आता लोड शेडिंग चाललं आहे आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं पीक जे आहे त्यातही 4000 मेगावॅटनी आपली डिमांड वाढली, त्याची पूर्तता आपण केली। पण हा जो सगळा नागपूरचा भाग आहे या भागामध्ये 2 सबस्टेशनची निर्मिती आपल्याला करायची आहे, कारण जे सबस्टेशन आहे त्याच्यावर ज्यावेळेस पीक लोड वाढतो त्यावेळी त्याचं फेलियरचं प्रमाण आहे। या संदर्भात माझ्याही मतदारसंघातला प्रॉब्लेम आहे, म्हणजे केवळ तिथे नाही, त्यातला एक मेजर माझ्याही मतदारसंघावर त्याचा परिणाम आहे। पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की 2 आपण सबस्टेशन मंजूर केले, त्याची जागा मिळत नव्हती। मी आता त्याची बैठक घेऊन त्या जागा त्यांना मिळवून दिलेल्या आहेत, त्याचं कामही आपण करणार आहोत। ते काम झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा लोड डिस्ट्रीब्यूट होईल सबस्टेशनवर त्यावेळी हे फेलियरचं प्रमाण हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपेल। मात्र आपण जे सांगितलं की फोन उचलला नाही वगैरे असं जर असेल तर कारवाई केली जाईल।